आणि मी कुठेही हा समाज कष्टाळू नाही, आळशी आहे किंवा काही काम करत नाही आणि त्यांना फायदा दिला जातो असं एक चकार शब्दांनी पण म्हटलं नाही. पण त्याच्यातला माझा तो उल्लेख काढून आणि सगळ्या त्या समाजामधल्या लोकांना पाठवण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर झालंय. आणि ते कसं झालं, का झालं याच्याकडे तर मी येणारच आहे. पण जे मी म्हटलं ते किती त्याच्यात तथ्य आहे आणि त्याचा झालेला अभ्यास जो मी म्हटला, त्याची सगळी यादी मी म्हटली, ती देखील मी परत ट्विटरवर टाकली की अमुक अमुक माणूस या पदावर, तमुक तमुक माणूस त्या पदावर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, हे सगळी जी माणसं होती, सानप आहेत, मुंडे आहेत, ही सगळी उच्च पदावरची माणसं फक्त परळीमध्ये का? कारण शासनाचे काही नियम आहेत. आता आपण जर आरक्षण म्हटलं तर ते जसं व्हर्टिकल आहे तसं हॉरिझॉन्टल आहे आणि त्याच्यानंतर ज्या पदभरती होते ती कशी होत होती त्याच्यावर अनेक लोकांनी लढे दिले आणि ते लढे कसे दिलेत आता मी तुमच्या पुढे एक 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 मांडते. एक समिती बसली होती, त्या समितीने त्यांचा अहवाल दिला आणि त्या अहवालात सरळ सरळ दिसतंय की जिथे 183 शिक्षक पदे होती तिथे 500 550च्या आसपास ती शिक्षक, हे सगळेच्या सगळे डिटेल्स मी आता एक 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 मांडते. ओपन कॅटेगरी मध्ये किती होते, क्लोज कॅटेगरी मध्ये किती होते. आता वंजारी समाजाबद्दल मी जे बोलले ते फक्त त्यांचा जो वापर या मुंडे कुटुंबांकडनं केला जातोय, म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडनं वापर होतोय यात काहीही शंका नाही. कारण काही शिक्षक मंडळी औरंगाबाद कोर्टात जेव्हा गेली होती तेव्हा त्यांना ऑर्डर देण्यात आली होती आणि त्या ऑर्डरमध्ये स्पष्ट उल्लेख होता. तेव्हा जेव्हा गव्हर्नमेंटकडनं सबमिशन झालं की बिंदू नामावली आम्ही अगदी योग्य त्या निभावू, ते त्यांनी सांगितल्यानंतर कोर्टाने ती पिटिशन डिस्पोज केली, डिसमिस नाही केली, डिस्पोज केली. कारण सरकारकडनं लेखी त्यांना तसं सांगण्यात आलं. ताबडतोब म्हणजे 17/11/2018 ह्याचा सगळ्या डायरेक्टिव्स काढण्यात आले की जेवढे एक्सेस शिक्षक आहेत जे एकाच समाजाचे आहेत त्यांना ताबडतोब त्यांची ट्रान्सफर करण्यात यावी. पण पंकजा मुंडे यांनी हे ट्विट करून, आता या ट्विट मध्ये काय लिहिलंय हे पण मी वाचून दाखवते. बीड जिल्ह्यातील 279 शिक्षकांना बीड झेडपी सीईओनी सदोष बिंदू नामावलीचा आधार घेत मूळ जिल्ह्यात कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. मी तात्काळ सचिव व शिक्षक प्रतिनिधी यांची बैठक घेऊन शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षकांच्या बदल्यांमुळे मुलांचं नुकसान होईल म्हणून बदलीच्या आदेशास स्थगिती दिली. ही ते ट्विट आहे. आणि हे जे आदेश काढले गेले होते 17 तारखेला, 20 तारखेला पंकजा मुंडे यांनी याच्यावर स्थगिती दिली आणि हे सगळे फॅक्ट्स आहेत. तर मी असं बोलल्याबरोबर यांची पूर्ण फौज, आता अंजली दमानी यांनी त्या पेपरशिवाय बोलत नाहीत, कुठच्याही नुसते जे त्यांच्या कमेंट्स असतात त्याला त्या सबस्टॅन्शिएट करतील, कुठेतरी या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल म्हणून अख्खीच्या अख्खी फौज माझ्या मागे लावण्यात आली आणि ती